अंगणवाडी सेविकेला निलंबित केल्याची व्हिडिओ व्हायरल होत आहेत। अंगणवाडी सेविकेने मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये काही आळ्या असणं किंवा घाण असणं, सडकं अन्न असणं, त्याच्यावर व्हिडिओ केला होता, म्हणून तिला निलंबित करण्यात आलं। कोणीतरी तटकरे नावाची मंत्री आहे, तिने स्वतः निलंबित केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। यावर सैनिक समाज पार्टीने आठवण करून देत आहे सरकारला, त्या मंत्री कोण असेल ते तटकरे त्यांना आठवण करून देत आहोत की असं एक गरीब अंगणवाडी सेविका म्हणजे किती पगार असेल, तिच्या एका व्हिडिओने तुम्ही तिला ती शिक्षा दिली, तुमच्याजवळ किती पैसे असतील, तुमचे किती गडगंज श्रीमंत असाल, त्या बाईच्या पोटावर पाय दिला तुम्ही, त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टी उठाव करणार आहे। सैनिक समाज पार्टी हा उठाव करणार आहे की जे आता जंतर मंतर आंदोलन झालं, त्या मुलावर ज्यांनी पॅलेट गनचा वापर केला आणि त्यांना बऱ्याच जणांना जखमी केलं, त्यासाठी त्यांच्यावर FIR दाखल करण्यासाठी जो आंदोलन झालं 2 दिवसापासून चालू आहे की आंदोलन न करता पोलीस स्टेशनला मात्र FIR नोंदवण्यात आला। त्याची पुनरावृत्ती आता महाराष्ट्रात होणार आहे। त्या महिलेला निलंबित केलं, ह्या घटनेवर FIR दाखल करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढाकार घेणार आहे। कारण एखाद्या गरीब महिलेचा संसार उद्ध्वस्त करणं, कारण तुटपुंज्या पगारावर काम करणारी महिला असेल, तिला तुम्ही एका क्षणात निलंबित करता, असं जर सरकार हे महाराष्ट्र सरकार असेल, अशा 90% भ्रष्टाचारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सांभाळणारं सरकार असेल आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्याकडे मागणी केलेली असेल तर त्यांची मागणी योग्य नाही। मी दुसरा एक लेख व्हायरल केला आहे, डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांनी पण व्हायरल केला की अशा भ्रष्टाचाऱ्यांना वचक बसवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाणार आहोत। त्यावर आम्ही आमची सैनिक समाज पार्टीची प्रतिक्रिया दिली आहे। जर हे मुख्यमंत्री 90% भ्रष्टाचारी लोकांना सांभाळून सरकार चालत असतील तर ते अशा लोकांवर ॲक्शन घेतील का, प्रश्न पडला। मग त्यावर हा प्रश्न हा आमचा नव्हे, सैनिक समाज पार्टीचा नव्हे, आम जनतेचा प्रश्न आहे। कारण ह्या जनतेला ह्या लोकांच्या दबावात जगावं लागत आहे। छोट्या मोठं आपली एक्सप्रेस करता येत नाही, विचार मांडता येत नाही, भारतीय राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्याचे अधिकार वापरता येत नाही। अशा लोकांना एकमेव उपाय आहे, सैनिक समाज पार्टीने रामबाण उपाय सुचवला आहे, समाजाला सुचवला आहे की अशा लोकांना सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही, अशा लोकांना हरवायचं आहे। अशा लोकांना हरवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचे ऐतिहासिक कार्य पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आम समाजातील जनता सैनिक समाज पार्टी बरोबर येऊ लागली आहे आणि 2029 मध्ये नक्कीच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम समाजातील नागरिक, आम समाजातील मतदार सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून देणार आहेत, यात मात्र शंका उरलेली नाही। धन्यवाद, जनतेचे धन्यवाद।